पत्रकारांना धमकीची भाषा वापरल्याचा आरोप करत सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं सोलापुरातील पत्रकारांनी खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात निषेध आंदोलन केले. संबंधित प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. अलीकडेच शिवसेना ठाकरे गट सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केलेले खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर अरेरावीची भाषा वापरत धमकी दिल्याचा आरोप पत्रकार संघटनेने केला आहे. या वक्तव्याच्या निषेधार्थ पत्रकारांनी एकत्र येत सोलापुरात आंदोलन केले. निदर्शनादरम्यान पत्रकारांनी जोरदार घोषणाबाजी करत राज्य शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी, चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि पत्रकारांना सुरक्षित वातावरणात काम करण्याची हमी द्यावी अशी मागणी केली आहे. स्वतंत्र आणि निर्भीड पत्रकारितेचे संरक्षण करणे ही लोकशाहीची गरज असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकार पत्रकारांबाबत संवेदनशील आहे. मात्र पत्रकारांना धमकावणे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न आहे. लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने आणि संयमाने वागणे अपेक्षित असताना अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे चुकीचा संदेश जात असल्याची प्रतिक्रिया देत श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी या घटनेचा निषेध नोंदवला. यावेळी लोकशाहीत पत्रकाराचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपणे महत्त्वाचे आहे. प्रश्न विचारणे त्यांचा अधिकार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ या घटनेची नोंद घेऊन संबंधितांवर कडक कारवाई करावी. अशा प्रकारच्या घटनांमुळे पत्रकारांवर दबाव निर्माण होण्याची शक्यता असून शासनाने याबाबत स्पष्ट भूमिका घेणे आवश्यक आहे, अशी मागणी श्रमिक पत्रकार संघाचे खजिनदार किरण बनसोडे, राज्य पत्रकार अधिस्वीकृती समितीचे सदस्य प्रमोद बोडके यांनी केली. या आंदोलनात श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, सरचिटणीस सागर सुरवसे, खजिनदार किरण बनसोडे, महाराष्ट्र राज्य पत्रकार अधिस्वीकृती समितीचे सदस्य प्रमोद बोडके, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अभिषेक आदेप्पा, डिजिटल मीडिया असोसिएशनचे अध्यक्ष विजयकुमार बाबर, डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे सोलापूर अध्यक्ष विकास कस्तुरे, कृष्णकांत चव्हाण, प्रीतम पंडित, अनिकेत गायकवाड, सौरभ वाघमारे, रवी ढोबळे, विनोद हुंगणाबादकर, विक्रांत कालेकर, अनिल कांबळे, हिरण्या जुजगार, इरफान शेख, दीपक शिराळकर, लक्ष्मीकांत शिंदे, तौसिफ शेख, यसीन शेख यांच्यासह विविध पत्रकार संघटनेचे पत्रकार, कॅमेरामन आणि माध्यम प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बापू, आज मुंबईमध्ये संजय दिना पाटलांनी पत्रकारांना शिवीगाळ केल्याचा प्रकार कशा पद्धतीने होता? पत्रकारांच्या बाबतीत महायुतीचं सरकार अतिशय संवेदनशील आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे, दुसऱ्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुमित्राताई पवार हे तिन्ही नेते पत्रकारांचे विविध प्रश्न मांडून पत्रकारांनी मांडलेले विविध प्रश्न अतिशय तन्मयतेने ते सोडवताना दिसतात. राज्यातील पेन्शनचा प्रश्न असो, ॲक्रेडिशनचा प्रश्न असो, घरांचा प्रश्न असो, या तिन्ही नेत्यांकडून या प्रश्नाची सोडवणूक होते. असं असताना गेल्या 4 दिवसापूर्वी शिवसेना उभाटातून शिंदे सेनेत दाखल झालेले संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली, मानहानिकारक शब्द वापरले. या घटनेचा सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने आम्ही निषेध करतो. यापुढे अशा घटना होऊ नये यासाठी सरकारने अशा प्रवृत्तीच्या व्यक्तींवर वेळीच पायबंद घालावा अशी मागणी या निमित्ताने आम्ही करतो. मुंबईमध्ये संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना शिवीगाळ दमदाटी केली, याचा आम्ही प्रथम सोलापूर श्रमिक पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करतो. आणि ही जी घटना आहे पत्रकारितेच्या स्वातंत्र्याला तडा देणारी घटना आहे. देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री यांच्या सरकार पत्रकारांसाठी संवेदनशील असताना त्यांच्याच ह्याच्यातील नुकतेच आलेले संजय दिना पाटील हे पत्रकारांबद्दल अवमानकारक भाषा बोलतात. ही निंदनीय बाब आहे. पत्रकारांना प्रश्न विचारणे हे त्यांचा हक्क आहे, अधिकार आहे. अशा असताना त्यांनी दमदाटी करणं
याचा आम्ही सर्वजण निषेध करतो. तत्काळ सरकारने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी आम्ही मागणी करीत आहोत.